मित्रांनो, तर हा आपला फर्स्ट फेस कॅम व्हिडिओ आहे या चॅनलवरती. त्यातून मागे आपण कधी ट्राय नव्हतं केलं की फेस कॅम व्हिडिओ अपलोड करायचा. खूप दिवसापासून माझ्या मनात होतं, म्हणजे चाललेलं, आपण प्रयत्न पण केला फेस कॅम व्हिडिओ चालू करायचा, पण काही प्रॉब्लेम काही झालं नव्हतं नाही. तर मी आता थोडं सेटअप केलेलं आहे, ठीक आहे, सर्व गोष्टी केलेल्या आहेत. तर इथून पुढे तुम्हाला आहे ना काही आपल्या ह्या चॅनलवरती सुद्धा फेस कॅम व्हिडिओ तुम्हाला मिळून जातील. जर तुम्ही माझा हा पहिल्यांदा फेस बघत असाल तर एवढं काही नाहीये. मी चालवतो हा चॅनल मराठीमधून, तुम्हाला ट्युटोरियल देतो. 4-5 वर्ष झालं पहिल्यांदा हा आपण फेस कॅम व्हिडिओ केलेला आहे. 100K नंतर माझं चाललेलं म्हणजे की तुम्हाला फेस कॅम व्हिडिओ द्यायचा, ठीक आहे, किंवा हे करायचं, पण खूप सारे प्रॉब्लेम आले त्याच्यामुळे काही झालंच नाही ते, ठीक आहे. त्याच्यानंतर पूर्ण वेगळा विषय चाललेला लाईफमध्ये, तर तो जाऊ द्या विषय एका साईडला. तर आपण आता सुरुवात केलेली आहे, म्हणजे फेस कॅम व्हिडिओ ह्या चॅनलवरती पण अपलोड करायचे. इथून पुढे सर्व गोष्टी तुम्हाला फेस कॅम, म्हणजे फेस कॅम आपले टोटल नाही आहे ना फेस कॅम, मी स्टोरी सांगेल किंवा नवीन जे पण कॉन्टेंट असतील ना ते सर्व तुम्हाला आपण फेस कॅम व्हिडिओ अपलोड करूया. म्हणजे महिन्यातून एक दोन तर ठीक आहे, ग्रोथ करूया ह्या चॅनलची चांगली या वर्षी. इथून मागे मी एवढं काय म्हणजे लक्ष दिलं नव्हतं, पण इथून ह्या वर्षी 2026 चालू आहे, तर ह्या वर्षी आपण चांगला प्रयत्न करूया, चांगला चॅनल ग्रो करायचा. तुम्हाला मी एक अपडेट देतो, म्हणजे ह्या चॅनलवरती व्हिडिओ काय येत नव्हते, तर विषय काय झाला, प्रॉब्लेम झाला आपल्या चॅनलवरती. तर पहिल्यांदा मी तुम्हाला पहिल्यापासून सांगतो म्हणजे काय प्रॉब्लेम आहे. आपल्या चॅनलवरती स्ट्राईक आलेली, युट्यूबने दिलेली कम्युनिटी गाईडलाईन स्ट्राईक. तर आपल्या पहिल्यांदा आपल्या दिल्यानंतर आपल्या चॅनलवरती फर्स्ट स्ट्राईक आल्यानंतर, आता ही आपली पहिली स्ट्राईक आहे, 5 तारखेला आलेली जानेवारी महिन्यात. तर आल्यानंतर आता तिथून पुढे आपण 14 दिवस काय व्हिडिओ अपलोड करू शकत नाही. त्याच्यामुळे मी अप्लाय पण केलं, पण ते रिजेक्ट झालं. त्याच्यामुळे 14 दिवस आपण वेट केला. त्याच्यानंतर हा म्हटलं डायरेक्ट आपण फेस कॅमच व्हिडिओ अपलोड करूया युट्यूबला, तुम्हाला सर्व गोष्टी सांगूया म्हणजे समजून जाईल. आणि फेस कॅम व्हिडिओ अपलोड केल्यानंतर मी पण एक सुरुवात करेल, म्हणजे फेस कॅम व्हिडिओ अपलोड करायची. त्याच्यामुळे मी हा व्हिडिओ अपलोड केलेला आहे. तर हे झाल्यानंतर त्याच्यामुळे हा प्रॉब्लेम झाल्यानंतर व्हिडिओ येत नव्हते आपल्या चॅनेलला. तर आणि अजून एक प्रॉब्लेम आपल्या चॅनलला एक काही की ना, हा जो चॅनल आहे ना त्यावरती एक वॉर्निंग स्ट्राईक पण होती, त्याच्यानंतर एक दुसरी स्ट्राईक आली, ठीक आहे. अशा टोटल 2 स्ट्राईक झाल्यात आपल्या चॅनलवरती. तर पहिली स्ट्राईक कशी आलेली, आपल्या चुकीमुळे आलेली ती. त्याच्यानंतर जी वॉर्निंग आली ती पहिली वॉर्निंग होती ती गेली, पुन्हा आपल्या चॅनलवरची स्ट्राईक आली आणि पुन्हा एक स्ट्राईक आली. म्हणजे ना 90 दिवसाच्या आत 2 स्ट्राईक आले आपल्या चॅनलला. तर पहिली जी वॉर्निंग होती ती काय गेली नाही, जाऊ शकत नाही ना, आता वॉर्निंग स्ट्राईक जात नाही. त्याच्यानंतर पुन्हा जी एक पहिली आलेली ती गेली 90 दिवसानंतर, ठीक आहे. मग आता जानेवारी महिन्यात जी आली आपल्या स्ट्राईक ना, ती आपली पहिली स्ट्राईक होती. पहिली स्ट्राईक असल्यामुळे काय झालं, आपण 14 दिवस अपलोड करू शकत नाही. आता ही 90 दिवसानंतर जाणार, ठीक आहे. युट्यूबनं आपल्या स्ट्राईक आहे ना 2 वर्षाच्या आहे ना, जो व्हिडिओ आपला होता त्याला मारली 2 वर्षापूर्वीच्या व्हिडिओला. त्याच्यामुळे असा प्रॉब्लेम झाला. आता ते अप्लाय पण रिजेक्ट झाला. आता आपण काही करू शकत नाही त्याला, आता 90 दिवस वेट करायचा, मग त्याच्यानंतर ते स्ट्राईक जाईल, ठीक आहे. त्याच्या आता आपण हे चालू करूया, म्हणजे टोटल पुन्हा द्यायचे. त्याच्यानंतर मी पण फेस कॅम व्हिडिओ अपलोड करेलच. काय म्हणजे जर मला चांगला कॉन्टेंट सुचला तर सांगा, आपण व्हिडिओ अपलोड करूया. आणि तुम्हाला पण जर कोणता कॉन्टेंट असेल तुमच्या मनात की मी आपल्या चॅनलवरती सांगावा, माझ्याबद्दल मी तुम्हाला सांगेल, ठीक आहे. अजून दुसऱ्या गोष्टी असतील त्या पण तुम्हाला सांगेल, तर सांगा मला कमेंट करून अशा गोष्टी कोणत्या असतील तुमच्याकडे, तुम्हाला कोणता कॉन्टेंट पाहायला आवडेल आपल्या चॅनलवरती या. तर मी माझ्याबद्दल थोडं सांगतो, म्हणजे आपली ओळख होऊन जाईल. आणि ज्यांना कोणाला माझं नाव नव्हतं माहिती किंवा मी काय आहे ते माहित नसेल तर माहिती होऊन जाईल. तर इथून मागे मी कधी तुम्हाला माझी ओळख सांगितली नव्हती. तर माझं नाव आहे मयूर शिंदे आणि माझी जी इंस्टाग्राम प्रोफाईल आहे ती पण पब्लिक आहे, आणि मी सर्व व्हिडिओच्या खाली देतो आपली प्रोफाईल. जर तुम्ही मला नसल ओळखलं तर आता ओळख झालेली आहे आपली, एवढंच सांगायचं होतं माझ्याबद्दल. आणि जे पर्सनल गोष्टी असतील ते मी तुम्हाला सांगेल पुढे, ठीक आहे. त्याच्यानंतर पुढच्या व्हिडिओमध्ये आपण ते सांगणारच आहे. म्हणजे आपण थोडे फेस कॅम व्हिडिओ अपलोड केल्यानंतर चॅनलला पण आपल्या बरं पडेल, आणि तुमची आमची ओळख पण होऊन जाईल, आणि चांगले व्हिडिओ मला पण क्रिएट करता येतील या चॅनलवरती. म्हणजे कसं मला पण अनुभव मिळून जाईल, म्हणजे फेस कॅम व्हिडिओ कसे अपलोड करतात हे ते मी पण थोडं शिकतोय वाईज युट्यूबवरती, कारण की फुल टाइम मी युट्यूबच करतो, बाकी कोणतं करत नाही. व्हिडिओ एडिटिंग करतो पण ती आपली थोडीफार करतो, लय पण नाही. जास्त फोकस माझा युट्यूबवरच असतो, बाकी दुसरे कुठे नाही. इथून पुढे जे आपले व्हिडिओ येतील ना ते तुम्हाला आहे ना चांगली क्वालिटी मिळून जाईल, आणि चांगले सर्व गोष्टी मिळून जाते. म्हणजे आपण आहे ना सर्व चालू करणार आहे. पहिले जे आपण करत होतो बॉईज बर्थडे, ठीक आहे, गर्ल्स बर्थडे, व्हिडिओ एडिटिंगचं ते पण येऊन जाईल तुम्हाला, ठीक आहे. परत फ्रेंड वरती पण व्हिडिओ आपण अपलोडच करणार आहे, ट्युटोरियल. त्याच्यानंतर दुसरं आपण काय करणार आहे, ठीक आहे, नवीन जे टूल येतील, ठीक आहे, ते पण तुम्हाला आपण सांगणार आहे मोबाईल वरती. म्हणजे ओव्हरऑल आपण अपडेट करणार आहे आपला कॉन्टेंट. आणि तुम्हाला आहे ना इंस्टाग्राम वरती ना आपल्या पेजला आहे ना सर्व ऍडव्हान्स एडिटिंग तुम्हाला मिळून जाईल. ते आपण आहे ना सर्व ऍडव्हान्स एडिटिंग
एडिटिंग शिकवणार आहे रील्स वरती, आणि तिथे फॉलो नसलं केलं तर फॉलो करा. आपण एक व्हिडिओ पण अपलोड केलंय आपल्या पेजला. तर मी जे पहिले व्हिडिओ होते ना आपल्या प्रीमियरचे आपण त्या पेजला टाकत होतो ते सर्व डिलीट करून आपण त्यावरती सुद्धा इंस्टाग्राम वरती सुद्धा आपण यायचा प्रयत्न केला. तिथे पण आपण चांगले व्हिडिओ अपलोड करणार आहे. ऍडव्हान्स मध्ये एडिटिंग तुम्हाला तिथे शिकवली जाईल. ठीक आहे, नवीन इफेक्ट म्हणा जे पण काही नवीन येईल ते सर्व तुम्हाला तिथे आपण ट्युटोरियल देईल. त्याच्यानंतर आपण तिथे चांगली ग्रोथ करूया इंस्टाग्राम वरती पण, कारण की इंस्टाग्राम वरती पण चांगले ट्युटोरियल आपण अपलोड केल्यानंतर तिथे पण आपल्याला चांगला सपोर्ट मिळेल. अजून मी तुम्हाला एक अपडेट देतो या चॅनलची. तर गेले आपण 4-5 वर्ष झालं ट्युटोरियल व्हिडिओ आपण अपलोड करतोय एडिटिंगच्या मोबाईलचे. तर एवढा काही सपोर्ट आपल्याला आला नाही, म्हणजे लिमिटेड ऑडियन्स आहे आपले मराठी. ठीक आहे, त्याच्यामुळे एवढा पण नाही, पण जेवढा केलाय तुम्ही चांगला केलाय. ठीक आहे, सपोर्ट त्याबद्दल नाहीये काय, पण मी 4-5 वर्ष युट्यूबला दिले, फुल टाइम केलेलं आहे. ठीक आहे, त्याच्यामुळे नाही ना काय विषय झाला की आपल्या एवढी पण अर्निंग होत नाही या चॅनलवरती. ठीक आहे, आणि आपण स्पॉन्सर ही नाही करत आहे चॅनलवरती. ते तुम्ही बघितलं असेल. ठीक आहे, आपण स्पॉन्सर नाही करत, फक्त आपले जे काही रेव्हेन्यू असतो आपला येणारा युट्यूब चॅनेलचा तो फक्त ऍडसन्सचा असतो. त्याच्यावर मी काय करणार आहे इथून पुढे 6 महिने जर चांगला सपोर्ट मिळाला तुमचा तर हाच एडिटिंगचा कॉन्टेंट तुम्हाला ह्या चॅनलवरती मिळून जाईल. जर नाही मिळाला चांगला सपोर्ट, चॅनल म्हणजे जेवढं आता व्ह्यूज येतात तेवढे येतील, तर मी काय करेल कॉन्टेंट बदलेल आणि चांगला एखादा दुसरा कॉन्टेंट असेल तो ह्या चॅनलवरती अपलोड करेल. कारण की मित्रांनो आहे ना, इथे तुम्ही बघू शकाल 5-6 वर्ष आपण दिले. ठीक आहे, दररोज व्हिडिओ अपलोड केले पण एवढा काही चांगला सपोर्ट नाही आला, ग्रोथ काय आपली एवढीच झाली नाही. ठीक आहे, त्याच्यावर मी कॉन्टेंट बदलायचा प्रयत्न करेल 6 महिन्यानंतर. जवळ 6 महिने तेवढा मी माझ्याकडून 100% चांगलं ट्राय करेल, तुम्हाला चांगले व्हिडिओ द्यायचे, चांगली व्हिडिओ एडिटिंग शिकवायचे, ट्युटोरियल द्यायचे. ठीक आहे, पूर्ण प्रयत्न करेल आणि अजून ज्या पण गोष्टी असतील त्या तुम्हाला सर्व शिकवायचा प्रयत्न करेल. माझ्याकडून 100% दिली येणार आहे 6 महिन्यामध्ये, आणि त्याच्यानंतर मग मी ठरवेल जर तुमचा सपोर्ट चांगला असला असंच हा चॅनलवरती ट्युटोरियल येऊन जाते एडिटिंगचे. जर नसेल तर मी एक नवीन कॉन्टेंट चालू करेल या चॅनलवरती. त्याच्यानंतर मग आपण बघूया पुढे कोणता कॉन्टेंट मी तुम्हाला ते पण अपडेट करेल. जर तुमचा सपोर्ट नसेल तर मग बंद करावं लागेल हा कॉन्टेंट, कारण की एडिटिंग मध्ये आपण किती दिवस झालं एकच कॉन्टेंट किती दिवस सोडणार आणि किती दिवस तेच रिपीट करणार, कारण की खूप आता बाद झालं ना, किती करू शकतो आपण. तर त्याच्यानंतर जर चांगला सपोर्ट केला तर मी तर ठेवेल मी, आणि बाकी अजून काय अपडेट नाहीये, एवढीच होती. आणि इंस्टाला फॉलो नक्की करा, तिकडे तुम्हाला चांगला कॉन्टेंट मिळून जाईल. इथून पुढे जे पण व्हिडिओ येतील ते अजून ह्याच्यापेक्षा क्वालिटी मी द्यायचा प्रयत्न करा. ठीक आहे, आणि ट्युटोरियल पण क्वालिटी द्यायचा प्रयत्न करा. एडिटिंग ही सर्व गोष्टी 100% माझ्याकडून जेवढं होईल तेवढं ट्राय करेल. फक्त तुम्ही सपोर्ट करा, आणि इथून मागे जे पण आपल्याला सपोर्ट करताना जे पण आपले असतील सबस्क्रायबर ते मला इंस्टाग्रामला फॉलो करतात, तिकडे स्टोरी पण मेन्शन करतात. ठीक आहे, खूप सारा काय सबस्क्रायबर मला आहे ना पर्सनली डीएम पण करतात की दादा आपले व्हिडिओ काय येत नाही. ठीक आहे, त्यांचे मेसेज बघून खूप भारी वाटतं. ठीक आहे, म्हणजे आपले सबस्क्रायबर पण चांगले आहेत, म्हणजे की विचारतात सर्व गोष्टी, कसं काय प्रॉब्लेम झालाय का व्हिडिओ येत नाही. तर जे पण आपल्या कोणी विचारतं त्या सर्वांना धन्यवाद, मनापासून आभार आहे. ठीक आहे, असा सपोर्ट करत राहा. मी पण तुम्हाला शिकवायचा माझ्याकडून 100% ट्राय करेल. आणि 100Kचा आपला व्हिडिओ आला नव्हता, तर इथून पुढे सर्व गोष्टी येतील आणि आपण अजून अपडेट करूया कॉन्टेंट. तर हा व्हिडिओ मध्ये आपण एवढंच सांगितलेलं, तर बघा आता थोडंफार ऍडजस्ट करा. थोडाफार व्हिडिओ जर आवडला नसेल हा, तर येणाऱ्या व्हिडिओ मध्ये मी अजून अपडेट करेल आणि अजून चांगल्या पद्धतीमध्ये तुम्हाला शिकवण्याचा प्रयत्न करेल येणाऱ्या व्हिडिओ मध्ये. तर मित्रांनो, आपला हा व्हिडिओ इथपर्यंतच होता, आणि कमेंट नक्की करून सांगा कोणते कॉन्टेंट तुम्हाला अजून पाहिजे फेस कॅम व्हिडिओ सोबत, आणि अजून तुम्हाला कोणते ट्युटोरियल पाहिजे ते पण व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळते. फक्त तुम्ही कमेंट करून सांगा कोणते व्हिडिओ पाहिजे, मी तुम्हाला 100% देईल. आणि टॉपिक हा ट्रेंडिंगचा पाहिजे. तर आपण आता भेटूया पुढच्या फेस कॅम व्हिडिओ मध्ये.